नमस्कार, माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। हा मागे दिसतोय हा फुटओव्हर ब्रिज आहे, डोंबिवली आणि ठाकुर्ली। या इकडे डोंबिवली आहे आणि इकडे ठाकुर्ली आहे आणि त्याच्यामध्ये हा फुटओव्हर ब्रिज आहे। मस्त पाऊस पडतोय। बरेच दिवसांनी मी हा ब्लॉग बनवतोय आणि जवळपास 300 सबस्क्रायबर्स झालेत आणि एक विषय मला मांडायचा आहे, त्याच्यासाठी मी हा व्लॉग बनवतोय। हा ठाकुर्लीचा एरिया आहे आणि मला जो विषय मांडायचा आहे तो आहे महाराष्ट्र 12 मोहीम। रोहन काळे याने पूर्ण महाराष्ट्रभर लॉकडाऊनच्या काळात फिरून 14,000 किलोमीटरचा मोटर बाईकवरनं प्रवास केला आणि महाराष्ट्रातल्या पायऱ्या असलेल्या विहिरी त्याने मॅप केल्या। या बारवांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, जसं आड, आडी, बारव, पुष्करणी, पायविहीर, कल्लोळ, तीर्थ, घोडबाव, कोकणामध्ये त्याला घोडबाव म्हणतात, आणि बावडी, बावली अशा वेगवेगळ्या नावांनी त्याला ओळखलं जातं। तर अशा बारवा त्याने मॅप केल्या आणि महाराष्ट्रामध्ये अशा 25,000 बारव आहेत, त्यापैकी 1,350 बारव मॅप करून झाले आहेत आणि पुढच्या काही वर्षामध्ये 4-5 वर्षांमध्ये या बारवा महाराष्ट्राच्या पर्यटनाचा केंद्रबिंदू होतील अशा प्रयत्न रोहन करणार आहे आणि त्या दृष्टीने तो जी पावलं उचलायला पाहिजे ती उचलतोय आणि खूप कष्ट करून त्याने ती मॅपिंग केलं आहे आणि त्याला राजस्थान, गुजरात या ठिकाणी त्याने भेट दिली होती। तिथल्या बारवा बघून त्याला स्फुरण चढला की अरे ह्या बारवा तर आपल्या महाराष्ट्रामध्ये पण असतील, म्हणून त्याने शोध घेतल्यावर त्याला याचा शोध लागला आणि एक सुंदर असा देऊळ आहे, डोंबिवली आणि ठाकुर्लीच्या मध्ये आहे। तुमच्या भागामध्ये पायऱ्या असलेल्या विहिरी असतील, पूर्ण महाराष्ट्रभर कुठेही तुम्ही असाल, हा व्हिडिओ बघत असाल आणि तुमच्या भागामध्ये पायऱ्या असलेल्या विहिरी असायला पाहिजेत, मग त्या छोट्या असू देत किंवा मोठ्या असू देत। आपल्या महाराष्ट्रामध्ये गोल, चौकोनी, आयताकृती, अष्टकोनी, एल आकाराच्या 50-50 फूट जमिनीत किंवा 7 मजली जमिनीच्या खाली अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बारवा आपल्याला बघायला मिळतात आणि तेच आपल्या महाराष्ट्राचं वैभव आहे। जे आपण किल्ले बघतो, आपण मंदिरांना भेटी देतो, आपण धबधब्यांना भेटी देतो, तसंच महाराष्ट्रामध्ये बारवा पण आहेत आणि त्या खूप सुंदर आहेत, तर त्यांना पण भेट दिली पाहिजे आणि त्यांचं पण संवर्धन व्हायला पाहिजे असा उद्देश ठेवून या बारवांकडे बघितलं पाहिजे आणि पुढे जो तुम्ही फोटो बघणार आहात ते महाराष्ट्रात अशा काही सुंदर अशा बारवांचे फोटो आहेत। या पुढच्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या पुढच्या व्हिडिओमध्ये येत राहतील की या बारवा शोधल्या कशा, या बारवा नक्की कुठे कुठे आहेत आणि त्यांचं मॅपिंग म्हणजे काय आणि बाकी सगळ्या गोष्टी या पुढच्या व्हिडिओमध्ये येत राहतील। रोहन काळे
मुंबईला राहतो माझ्या मते, आणि महाराष्ट्रातल्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जे हौशी आहेत किंवा ज्यांना इतिहास किंवा पर्यटन किंवा काही शोधून काढायचं आहे अशा गोष्टींची आवड आहे, ते सगळे रोहनच्या टीमचा मेंबर आहेत. आणि रोहनला ही माहिती ते पुरवत असतात. आणि हे एकट्याचं काम नाही आहे, हे पूर्ण सगळ्या महाराष्ट्राचं काम आहे. हा आपला ऐतिहासिक वारसा आहे. पूर्ण पुष्कळ वेळेला इतिहासामध्ये नोंद ठेवली जात नाही किंवा इतिहास लिहिला जात नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी कळत नाहीत असा आपल्यावर आरोप होतो. तर ही रोहनची एक सुरुवात आहे, ज्याच्यामध्ये या बारवा कुठे आहेत, एक्झॅक्टली कुठे आहे, त्याचं लोकेशन काय आहे आणि बाकी सगळ्या गोष्टींचं रिटर्न डॉक्युमेंटेशन हे तो करणार पण, आणि ते गव्हर्नमेंटला सुपूर्द पण करणार आहे, गव्हर्नमेंटला देणार आहे. आणि मग गव्हर्नमेंट त्याच्यावर हालचाली करणार आहे की त्याचं संवर्धन कसं करायला पाहिजे आणि सगळ्याच गोष्टींनी, म्हणजे त्याच्या पाण्याचा वापर कसा व्हायला पाहिजे किंवा इतर गोष्टी आहेत ज्याही विचारात घेतलेल्या आहेत, त्याचा पुष्कळ लोकांशी संपर्क आहे आणि याबाबत त्याचं खूप मोठं असं काम चालतं आहे. इथे आम्ही व्लॉग संपवतो. बारवांबद्दलची डिटेल माहिती प्रत्येक जिल्ह्यातल्या, जसं रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, परभणी असेल, बीड असेल, नांदेड, उस्मानाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, परभणी, या सगळ्या बारवांची माहिती आहे आणि ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये मला जी कळली ती मी देण्याचा प्रयत्न करेन. माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. ही आहे मुंबईची लाईफलाईन रेल्वे.